माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक एका स्त्रीला रोज पडणारा प्रश्न म्हणजे सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी पौष्टिक रेसिपी जी आपण खूप कमी टाइमात बनवून तयार करणार आहोत आणि खाण्यातही खूप टेस्टी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक स्वच्छ मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत 1 कप पोहे। पोहे टाकल्यानंतर मी इथे आलू घेतलेला आहे आणि याच्या वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता नाईफच्या मदतीने आपल्याला याला या प्रकारे कट करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण यात टाकणार आहोत अर्धा कप दही। अर्धा कप दही टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा कप पाणी। ज्या क्वांटिटीमध्ये आपण दही घेतलं तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणीसुद्धा यात टाकायचं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी याला एकदम छान प्रकारे ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये आपल्याला हे सारं मिश्रण टाकून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण यात ॲड करणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला, सोबत एक मीडियम साईजचं गाजर बारीक चिरलेलं, थोडीशी बारीक चिरलेली शिमला टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा जिरा, सोबतच अर्धा चमचा लाल मिरच पावडर, सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडीशी हळदी पावडर टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीला आपल्याला या प्रकारे हाताने क्रश करून यात ॲड करायचं आहे। कस्तुरी मेथी टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। सोबतच आपण यात टाकणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स। तर तुम्ही बघू शकता इथे मी चिली फ्लेक्ससुद्धा यात टाकून घेतलेला आहे। आता आपण याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा बेसन टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत पाणी। तर पाणी आपल्याला एकदम सर्व टाकायचं नाही, या प्रकारे आपल्याला थोडं पाणी ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला थोडं पाणी ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याला या प्रकारे याचे एकदम छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून तयार करायचं आहे। गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की त्यात 1 चमचा तेल टाकलं। तेल गरम झालं की लगेच आपल्याला 1 चमचा आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता सेट केल्यानंतर आपल्याला कवर करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे याला मीडियम फ्लेमवरती एकदम छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एका साईडने एकदम छान प्रकारे फ्राय झालेलं आहे। आता आपण याची साईड चेंज करू। याच प्रकारे आपण याची दुसरी साईड बी एकदम छान अशी फ्राय करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता अलटून पलटून मी याला एकदम छान प्रकारे असं फ्राय करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती छान प्रकारे बनवून तयार झालेला आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन आणि याच प्रकारे बाकीचे सुद्धा करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता मी पॅनमध्ये परत एकदा बॅटर टाकलेलं आहे आणि याच प्रोसेसने आपल्याला हे सुद्धा करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व नाश्ते बनवून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती छान प्रकारे बनवून तयार झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा हा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती जास्त सॉफ्ट आणि मऊ आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।